ओम श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते. स्वामींच्या चरणी एवढीच प्रार्थना करते की तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी कृपेने लवकरात लवकर पूर्ण होत. तर बघा, कार्तिक महिना सुरू झालेला आहे आणि आजपासून कार्तिक महिना संपेपर्यंत एकदा तरी या 2 भाज्या आपल्याला खायच्या आहेत की ज्यामुळे घरात ही माता लक्ष्मी येईल आणि दारिद्र्य, गरिबी, दुःख, आजारपण हे आपल्या घरातून नाहीस होईल, निघून जाईल. यासाठी आपल्याला या ज्या काही भाज्या आहेत त्या खायच्या आहेत आणि 1-2 भाज्या अशा आहेत की ज्या खायच्या देखील नाहीत. आणि कोणते उपाय केल्यानंतर आपल्याला लक्ष्मी नारायणांची अखंड कृपा ही प्राप्त होते याची संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पाहावा एवढीच विनंती. तर बघा, कार्तिक महिना हा अतिशय शुभ मानला जातो. या महिन्यात पवित्र नद्यांमध्ये स्नान करणं आणि दान धर्म करणं यामुळे आयुष्य वाढायला सुरुवात होतं आणि केलेलं जे आपण पुण्य आहे, तुळशीची पूजा म्हणा, या महिन्यामध्ये ही केली जाते आणि जे काही आपण करू ना या महिन्यामध्ये ते शाश्वत टिकून राहतं. अश्विन महिन्यानंतर कार्तिक महिना हा सुरू होतो आणि हा महिना भगवान विष्णूला समर्पित आहे. कार्तिक महिन्यात स्नान, दान आणि उपवास केल्यामुळे सर्व त्रासांपासून आपल्याला मुक्तताही भेटत असते. तसेच या महिन्यात भगवान शिव, विष्णू आणि कार्तिकेय आणि याचसोबत तुळशी मातेची देखील पारंपरिकरित्या पूजा करण्याचं पहिल्यापासून विधान हे शास्त्रामध्ये आहे आणि हे सर्व केल्यामुळे शाश्वत पुण्याची प्राप्ती होते. शाश्वत पुण्य म्हणजे काय की या पुण्याचा कधीही क्षय होत नाही, कधीही संपत नाही. ते पुण्य एवढं द्विगुणित फायदा आपल्याला कार्तिक महिन्यामध्ये लक्ष्मी मातेची पूजा केल्यामुळे हे भेटत असतो. आणि हा जो महिना आहे तो आता चालू झालेला आहे. या महिन्यामध्ये आपल्याला पौर्णिमेचं व्रत केलं तर अखंड लक्ष्मीची प्राप्तता ही भेटत असते. काही जण एकावळ देखील धरतात. कार्तिक महिन्यामध्ये बऱ्याच जणांचे उपवास असतात आणि कार्तिक महिन्यामध्ये आपल्या बरेच लोक आहेत जे कार्तिकी वारीला पंढरपूरला देखील जातात. पायी वारी असते आणि जातात. अतिशय आनंदी असतात. खूप निम्म्या वयाची लोक असतात आणि जी हसत चालत नादत बांगडत आपल्या श्री हरी विठ्ठलाचं दर्शन करण्यासाठी, विठ्ठल रखुमाईचं दर्शन करण्यासाठी पंढरपूरला हे जात असतात. तर हे यासाठी जातात की हे जे पुण्य आहे कार्तिक महिन्यात आपण जे काही करू, काहीही तुम्ही करा, जे काही कराल त्याचं जे पुण्य आहे ते शाश्वत हे टिकून राहत असतं. तसेच कार्तिक महिन्यामध्ये असं देखील एक श्लोक आहे स्कंदपुराणानुसार की मासनम कार्तिकहा श्रेष्ठो देवना मधुसूदना तीर्थनारायणाख्याम हि त्रितायम दुर्लभम कलौ. याचा अर्थ असा आहे की स्कंद पुराणानुसार लिहिलेल्या या श्लोकानुसार भगवान विष्णू आणि विष्णू तीर्थाप्रमाणेच कार्तिक महिना हा अतिशय दुर्मिळ आहे. कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी महादेवाने त्रिपुरासूर राक्षसाचा वध केलेला आणि भगवान विष्णूंनी मत्स्य अवतार हा धारण केलेला होता. कार्तिक महिन्यामध्ये विष्णू मत्स्य अवतारात पाण्यात राहत होते. अशा स्थितीमध्ये या महिन्यात सूर्योदयापूर्वी नदी किंवा तलाव यामध्ये जर आपण स्नान केलं तर आपल्याला सर्व पापांपासून मुक्ती ही भेटत असते. आणि कार्तिक महिन्यात गंगेत स्नान केलं तर सर्व देवांची कृपा ही आपल्याला प्राप्त होत असते. स्वतः पृथ्वीवर सर्व देव हे गंगेत स्नान करण्यासाठी कार्तिक महिन्यामध्ये येत असतात. त्याच्यासाठी आपल्याला गंगा स्नान करायचं आहे. ज्यांना शक्य नसेल त्यांनी काय करायचं आहे, गंगाजलाची एक बॉटल आणा आणि आंघोळीच्या पाण्यामध्ये रोज 2 थेंब हे टाका आणि याने आंघोळ करा. तुम्हाला गंगेच्या पाण्याने स्नान केले एवढंच तुम्हाला पुण्य हे घरच्या घरी मिळू शकतं. तसेच कार्तिक महिन्यात सूर्योदयापूर्वी उठणं अतिशय गरजेचं आहे.
कार्तिक महिन्यात जर आपण महिनाभर हा नियम पाळला की सूर्योदयापूर्वी उठायचं, आंघोळ करायची, म्हणजे गंगाजलाचे 2 थेंब पाण्यामध्ये टाकायचे आणि त्याने आंघोळ करायची, यामुळे आपल्याला मोक्ष प्राप्त होत असतो. सर्व पापांपासून आपली मुक्तता ही होत असते. तसेच सकाळी तुळशीची काही पानं जर आपण अनोशापोटी पाण्यामध्ये ठेवून, म्हणजे पाणी ठेवा गॅसवरती आणि त्याच्यामध्ये पानं टाका, थोडीशी उकळवा आणि हे पाणी प्या. यामुळे सर्व आजारांपासून आपल्याला आराम मिळतो असं मानलं जातं. कार्तिक महिन्यात तुळशीच्या जवळ एक दिवा रोजच्या रोज नित्य लावावा, सकाळ आणि संध्याकाळ. यामुळे धनलाभ होत असतो, धनलक्ष्मी प्रसन्न होत असते. कार्तिक महिन्यात अन्न, लोकरीचे कपडे, तीळ, दिवा, आवळा इत्यादी दान केल्यामुळे लक्ष्मीची आपल्याला विशेष कृपा ही प्राप्त होत असते. आणि या महिन्यामध्ये आवर्जून म्हणजे आवर्जून एकदा तरी या भाज्या खायच्या आहेत की ज्यामुळे माता लक्ष्मी आणि नारायण अतिशय म्हणजे अतिशय प्रसन्न होत असतात. त्या कोणत्या तर मुळा, कंद, गाजर आणि रताळ या 4पैकी एक जरी भाजी किंवा 2 जरी भाज्या तुम्ही घरी खाल्ल्या, हे 2 जरी पदार्थ कार्तिक महिना संपेपर्यंत तुम्ही घरामध्ये खाल्ल्या तरी देखील तुमच्यावरती माता लक्ष्मी आणि नारायणांची विशेष कृपादृष्टी ही तुम्हाला प्राप्त होत असते. तसेच कोणत्या गोष्टी खाऊ नये तर कार्तिक महिन्यात शरद पौर्णिमेचा ऋतू हा सुरुवात होत असते आणि हे जे ऋतू आहेत ते बदललेले असतात. म्हणजे अगोदर गरमी असते, पाऊस असतो, ढगाळ वातावरण असतं आणि नंतर अचानक थंडी पडते. यासाठी आपल्याला आरोग्याला हानी पोचेल अशा वस्तू खायच्या नाहीत, वर्जित करायच्या आहेत. अजिबात खायच्या नाहीत असं नाही, तुम्ही वर्जित करायच्या आहेत. जेवढ्या टाळता येईल तेवढ्या टाळण्याचा प्रयत्न करा या वस्तू खाण्याच्या. तर त्या कोणत्या आहेत तर कार्तिक महिन्यामध्ये वांगी, ताक, कारलं, दही, जिरे, सोयाबीन आणि कडधान्य खाऊ नयेत असं शास्त्रामध्ये लिखित आहे. शेवटी तुमची मर्जी खाणं न खाणं. कार्तिक महिन्यात श्रीहरी पाण्यात राहतात, त्यामुळे चुकूनही मासे अजिबात खायचे नाहीत आणि इतर प्रकारचे जे तामसिक पदार्थ असतात त्याचं देखील सेवन करायचं नाही. तुम्ही जर नॉनव्हेज खात असाल तर कार्तिक महिन्यामध्ये मासे खाणे टाळा आणि नॉनव्हेज खाणे देखील टाळा. तुम्ही पुढील महिन्यात खाल्लं तरी देखील चालेल जर तुम्ही खातच असाल तर. आणि जर नाही खाल्लं तर अतिशय उत्तम, सोन्याहून पिवळं तुमच्या आयुष्यामध्ये स्थिरता यायला सुरुवात होईल. जर कार्तिक महिन्यात दह्याचं सेवन केलं म्हणजे दही खाल्लं तर तुमच्या आरोग्यासाठी आणि आर्थिक स्थितीसाठी हे फायदेशीर ठरत नाही. धनाचा नाश होतो दही खाल्ल्यामुळे. कार्तिक महिन्यामध्ये जर दही खाल्लं तर चंद्र ग्रह हा खराब होतो, आपला पैसा विनाठायी खर्च व्हायला सुरुवात होतो. आपल्या मुलाबाळांसाठी हे अतिशय अशुभ मानलं गेलेलं आहे. त्यासाठी कार्तिक महिना सुरू झाल्यापासून संपेपर्यंत दही खाणे पूर्णपणे टाळावे. तसेच आपल्या घरावरती, आपल्या कुटुंबावरती माता लक्ष्मीची आणि भगवान श्री हरी विष्णूंची विशेष कृपा प्राप्त व्हावी ह्यासाठी कार्तिक महिन्यामध्ये आपल्याला रोजच्या रोज 2 दिवे प्रज्वलित करायचे आहेत. मात्र हे दिवे तुपाचेच असावे. काही कारणास्तव म्हणजे तुमची परिस्थिती नसेल तशी तुपाचे दिवे लावण्याची तर तुम्ही तिळाचं तेल देखील वापरू शकता. हे बघा, तिळाचं तेल की नाही, आपलं साधं तेल म्हणजे 150 रुपयाला काहीतरी आपलं साधं तेल किलो आहे, 130 का 140 रुपयाला किलो आहे आपलं खाण्याचं सोयाबीनचं तेल. तर तीळ तेल ना तुम्हाला 200 रुपये किलोपर्यंत बॉटल ही भेटून जाते. मात्र एक जर बाटली आणली तर तुम्हाला ही बाटली संपूर्ण महिनाभर चालणार आहे. आता हे दिवे छोटे घेतले तरी देखील चालेल, मात्र 2 दिवे घ्या आणि अशा पद्धतीने घ्या की कमीत कमी 2 तास हा दिवा लागला पाहिजे. 5:30ला जर आपण दिवा लावला तर 7:30 पर्यंत टिकावा. म्हणजे 2-3 चमचे तरी त्यामध्ये तेल बसावा. आपलं पोहे खायचा जो चमचा असतो तो 2 किंवा 3 चमचे तरी तेल बसावं एवढे दिवे घ्या. मग तुम्ही मातीचे दिवे घेऊ शकता, तुम्ही रोजच्या रोज कणकेचे दिवे बनवलेत तर अतिशय उत्तम. मात्र हे जे 2 दिवे आहेत ते घेऊन तुम्हाला देवघरामध्ये बसायचं आहे. हातामध्ये अक्षदा घ्या, पाणी घ्या, हळदी कुंकू घ्या आणि संकल्प सोडा. संकल्पयुक्त आपल्याला ही जी सेवा आहे छोटीशी ती संकल्पयुक्त करायची आहे. संकल्प करा की मी संपूर्ण कार्तिक महिना
हे 2 दिवे प्रज्वलित करणार आहे माता लक्ष्मी आणि विष्णूंची कृपा माझ्यावरती व्हावी यासाठी, आमच्या घरामध्ये लक्ष्मी यावी, आलेली लक्ष्मी स्थिर राहावी, आमच्या घरातलं जे गरिबी आहे, दारिद्र्य आहे ते निघून जावं यासाठी मी हा उपाय करत आहे. अशा प्रकारे संकल्प सोडायचा आणि नंतर हे 2 दिवे प्रज्वलित करायचे. दिवे सलग 21 दिवस लागले पाहिजेत आपल्या घरामध्ये, याची देखील काळजी घ्यायची आहे. या दिव्यामध्ये आता वात कोणती घालावी, तर एक तर तुम्ही लांब वात घालायची आहे, कारण कोणत्याही देवीची ज्यावेळी आपण पूजा करतो त्यावेळी लांब वातीचा प्रयोग करायचा असतो. आणि ज्यावेळी आपण देवाची पूजा करतो, कोणत्याही पुरुष तत्वाची पूजा करतो ना, त्यावेळी आपल्याला गोलवात म्हणजे फुलवातीचा प्रयोग करायचा असतो. यासाठी आपल्याला लांब वात घ्यायची आहे. मग कालाव्याचा धागा घेऊ का, तर हो चालेल. कापसाची वात केली तरी देखील चालेल. कालाव्याचा धागा घेतला, लाल रक्षासूत्र घेतलं तरी देखील चालेल. मग ही वात घालायची आहे. याच्यामध्ये तेल घाला किंवा तूप घाला, जे तुमच्याकडे असेल ते. आता संकल्प सोडला, तुम्ही दिवे प्रज्वलित करायचे. या 2 दिव्यांनी तुम्ही तुमच्या देवघराची आरती ओवाळून घ्यायची आहे 3 वेळा. आणि हे दिवे नंतर तुम्हाला मुख्य दरवाजाच्या दोन्ही बाजूस एक एक दिवा ठेवून द्यायचा आहे. यासाठी थोडंसं अक्षदाचं आसन द्या या दिव्यांना प्रथम, आणि तिथे हे दिवे ठेवा. नंतर आपल्या तुळशीपाशी जावा. तुळशीपाशी एक दिवा हा प्रज्वलित करायचा आहे आणि तिथे देखील नमस्कार करायचा आहे की माझ्या घरातली रोगराई, इडापिडा, नजर दोष, वास्तुदोष, जे काही आमच्या पाठीमागे असेल, तंत्र मंत्र जे काही कुणाचं असेल ते संपूर्णपणे नष्ट होऊन जावो. दरिद्रता, गरिबी ही माझ्या घरातून पूर्णपणे निघून जाऊ द्यात आणि तुमची कृपादृष्टी म्हणजेच काय, तर माता लक्ष्मी आणि विष्णू भगवानांची कृपादृष्टी माझ्यावरती अखंड राहावी, एवढंच मला वरदान द्या असं म्हणायचं आणि नमस्कार करायचा आहे आणि घरात यायचं आहे. हा उपाय संकल्प फक्त एकदाच सोडायचा आहे. मात्र दिवे तुम्हाला रोजच्या रोज जोपर्यंत कार्तिक महिना आहे चालू तोपर्यंत करायचं आहे. हे जे पुण्य आहे कार्तिक महिन्याचं ते अक्षय आहे, म्हणजे अक्षय पुण्याची प्राप्ती तुम्हाला भेटणार आहे. कधीही हे पुण्य संपुष्टात येत नाही, संपत नाही. एवढं जबरदस्त हा उपाय आहे. यासोबतच आपल्याला रोजच्या रोज माता लक्ष्मी आणि विष्णू भगवानांचं स्मरण करायचं आहे. यासाठी आपल्याला रोजच्या रोज झोपण्याच्या अगोदर, रोज सकाळपासून संध्याकाळपर्यंत तुम्ही कधीही करू शकता, असं कोणतंही वेळेचं बंधन नाही. तर थोड्याशा ज्या सेवा आहेत ज्या आपल्याला लक्ष्मी प्राप्तीसाठी करायच्या आहेत तर त्या कोणत्या, तर विष्णू सहस्त्रनाम म्हणा, व्यंकटेश स्तोत्र म्हणा, लक्ष्मी गायत्री मंत्र म्हणा, विष्णू गायत्री मंत्र म्हणा, हे रोजच्या रोज झोपण्यापूर्वी आपल्याला करायचं आहे. आता काही सेवेकऱ्यांचा प्रश्न असणार आहे किंवा काही लोकांचा मला प्रश्न असणार आहे की ताई आम्हाला वाचता येत नाही किंवा आम्ही बसू शकत नाही एवढा वेळ, तर तुम्ही मोबाईलला लावून द्या. यूट्यूब चालू करा, मोबाईलला लावून द्या आणि निवांत ऐका. मात्र 1 तासभर का होईना तुम्हाला हे सर्व ऐकायचं आहे. काम करत करत ऐका. तुम्ही खूप बिझी असाल, तुमच्या घरामध्ये खूप व्याप असेल कामांचं, जरी शेतात जात असाल तरी देखील लावा, तुम्ही ऐका. ऐकण्याला म्हणजे जेवढं पठण करण्याला महत्त्व आहे, जेवढं वाचनाला महत्त्व आहे, तेवढं श्रवणाला देखील महत्त्व आहे, तेवढंच ऐकण्याला देखील महत्त्व आहे. यासाठी वाचता आलं नाही, बैठक घालून बसता आलं नाही तरी देखील टाळाटाळ करू नका, ऐका. ऐकलं तरी देखील तुम्हाला तेवढंच पुण्य आणि तेवढेच तुमचा फायदा होणार आहे. कधीही वर्षभर तुम्हाला या सेवेमुळे पैसा आणि धनाची कमतरता भासणार नाही. क्षमा असावी, व्हिडिओ खूप मोठा झाला यासाठी. आणि झालेली सेवा ही स्वामींच्या चरणी रुजू करते आणि आजची माहिती मी इथेच थांबवते. भेटूया एका अशाच नवीन माहितीसोबत उद्या. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.